Hello my dear students, in last period we have studied about template number 1. Now we are going to discuss about template number 2, bridge course handbook. So learning outcome काय आहे, अध्ययन निष्पत्ती, guesses the meaning of words, phrases and sentences from the context. म्हणजेच काय की शब्दसमूह आणि वाक्यांचे जे अर्थ आहेत त्यांचा अंदाज करणे. अँड इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स और फॅसिलिटेटर्स. आता काही पेरेंट्ससाठी सूचना अतिशय महत्त्वाच्या आहे, शिक्षकांसाठी किंवा मग सुलभक जो असेल त्याच्यासाठी. अँड इज सम ॲक्शन वर्ड्स म्हणजेच कृतीयुक्त शब्दांची यादी तयार करणे. यूज पिक्चर्स और कार्ड्स, चित्र किंवा चित्रकार्डे वापरा. मेक चिट्स ऑफ ॲक्शन वर्ड्स. रन, राईट. कृतीयुक्त शब्दांच्या चिठ्ठ्या बनवा. म्हणजेच कृतीयुक्त शब्दांच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या बनवायच्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. सूचनांचे लक्षपूर्वक पालन करा. हे विद्यार्थ्यांसाठी आहे. पार्टिसिपेट ॲक्टिव्हली. कृतीयुक्त सहभाग असू द्या किंवा घ्या. यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर पेरेंट्स और टीचर्स और फ्रेंड्स. तुम्ही विद्यार्थीच्या ते पालक, शिक्षक किंवा मित्रांची मदत घेऊ शकता. ओके. टेल इंग्लिश अँड मराठी वर्ड्स फॉर गिवन पिक्चर्स. आता बाळांनो, हे काय आहे तर हे एक बर्ड आहे. आपल्याला जे दिसते ते बघूया आपण. बर्ड, BIRD, बर्ड. बर्ड म्हणजे काय? पक्षी. ओके. दिस इज ए डॉल. डॉल, DOLL. डॉल म्हणजे बाहुली. दिस इज ए ट्री. TREE. ट्री म्हणजे झाड. चेअर, CHAIR. चेअर म्हणजे खुर्ची. ब्लॅकबोर्ड, BLACKBOARD. ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. पिक द चिट अँड डू द ॲक्शन. चिठ्ठी उचला आणि कृती करा. ओके. जे विविध कृती दिलेल्या आहेत त्या कृतींच्या चिठ्ठ्या करायच्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी उचलायचे एक करून आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे, ॲक्शन करायची आहे. जंप म्हणजे उडी मारणे. रन म्हणजे पळणे. क्राय म्हणजे रडणे. रीड म्हणजे वाचणे. राईट म्हणजे लिहिणे. डान्स म्हणजे नाचणे. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे आणि लाफ म्हणजे खळखळून हसणे. या ठिकाणी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीवर डेमो दिलेला आहे. ॲपल, सिंग. ॲपल म्हणजे सफरचंद. सिंग म्हणजे गायन करणे. प्रॅक्टिससाठी आपल्याला दिले मॅच द सेंटेन्स विथ प्रॉपर ॲक्शन. योग्य जोड्या जुळवा. आता हा मुलगा काय करतो आहे बघा, इथे दिलेला आहे A and B. तर द बॉय इज प्लेइंग क्रिकेट आहे. त्याचप्रमाणे द गर्ल इज ड्रिंकिंग water. After that the boy is watching video. The hen is running. याप्रमाणे तुम्ही जोड्या लावू शकता किंवा लावायच्या आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीवर पॅरलल ॲक्टिव्हिटीवर रेनफोर्समेंट. क्लासिफाय द वर्ड्स. शब्दांचे वर्गीकरण करायचे आहे. थिंग्स ॲट द स्कूल, थिंग्स ॲट द होम. आता थिंग्स ॲट द स्कूल आपण बघूया. चॉक, डस्टर, ब्लॅकबोर्ड, टीचर, bench, playground, classroom, computer. Okay, these are the things which are at the school. After that things at home. बघा, mobile, kitchen, glass, cup, bed, father, sister, clothes. So these are the things which are at the home. हे तुम्ही वस्तू जे ते लिहू शकता ॲक्टिव्हिटी समोर. सिलेक्ट द प्रॉपर इमेज फॉर द वर्ड इन द बॉक्स. आय एम इटिंग. आता इटिंगची प्रोसेस कुठे चालू आहे, इथे. शी इज रीडिंग अ बुक. टीचर इज टीचिंग. वेअर, इथं. टीचर इज टीचिंग. नाउ डियर स्टुडंट्स, my takeaway or today I learned what I studied today. I listen words carefully to understand the meanings. To listen words carefully म्हणजेच शब्द काळजीपूर्वक ऐकणे. टू अंडरस्टँड द मिनिंग्स म्हणजे समजून घेणे. टू इनॅक्ट फे ॲक्शन वर्ड्स म्हणजे काही कृतीयुक्त शब्द जे आहेत काय करणे, ते ॲक्शन वर्ड्स जे कृतीयुक्त शब्द काही तर त्याप्रमाणे ॲक्शन करणे. आता आपण टेम्पलेट नंबर 3 बघणार आहोत. ब्रिज कोर्स हँडबुक टेम्पलेट नंबर
3. काय लर्निंग आउटकम आहे? एन्जॉयज अँड रिसाइट्स पोएम, सॉन्ग अँड राईम विथ प्रॉपर ॲक्शन्स, रिदम अँड ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन. म्हणजेच काय तर एक प्रकारे काय कवितेचं गायन करता येणे, चांगलं म्हणजे योग्य कृतीच्यासह योग्य गायन लय जी आहे त्याप्रमाणे आणि योग्य हावभाव त्यामध्ये असले पाहिजे. आता बघा पुढं बघूया आपण. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. आज चिल्ड्रन टू सिंग द पोएम. मुलांना कविता गायला सांगा. आज चिल्ड्रन टू रिसाइट द पोएम विथ ॲक्शन, रिदम अँड एक्सप्रेशन. म्हणजे मुलांना हावभावासह तालासुरात कविता म्हणायला सांगा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. आता विद्यार्थ्यांसाठी काय? सिंग द पोएम कविता म्हणा. रिपीट द पोएम कविता पुन्हा म्हणा. सिंग विथ ॲक्शन हावभावयुक्त गायन करा. हावभावयुक्त काय करायचं आहे? गायन करायचं आहे. डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. दिलेल्या कृती करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. लिसन केअरफुली अँड रिपीट द पोएम. कविता ऐकावं म्हणा. रो युअर बोट ही कविता जी आहे स्टँडर्ड 4ला होती, पेज नंबर 15वर ती तुम्ही काढायची आहे. आता इथे दिलेलं आहे बघा, इथं आहे. त्याचप्रमाणे आपण जर लक्षात घ्या. रो युअर बोट, रो रो. आता आपण बघूया. रो 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 युअर बोट जेंटली डाऊन द स्ट्रीम, मेरिली मेरिली मेरिली, लाईफ इज बट अ ड्रीम. या पद्धतीने ती कविता आहे. तर सॉल्ड ॲक्टिव्हिटी जी आहे और डेमो. आय एम अ रिवर कम विथ मी, कम रन विथ मी. आय एम अ रिवर कम सिंग विथ मी. आय एम अ रिवर कम डान्स विथ मी. आय एम अ रिवर कम फ्लो विथ मी. आय एम अ रिवर म्हणजे आय एम अ रिवर कम रन विथ मी. मी एक नदी आहे, माझ्याबरोबर पळते. आय एम अ रिवर कम सिंग विथ मी. माझ्याबरोबर गायन करा. आय एम अ रिवर कम डान्स विथ मी. माझ्याबरोबर नृत्य करा. मी एक नदी आहे. आय एम अ रिवर कम फ्लो विथ मी. मी एक नदी आहे, माझ्याबरोबर वाहा. याप्रमाणे आय एम अ रिवर कम विथ मी अशा रीतीने पोयम आहे. सिंग द पोयम आय एम अ रिवर विथ ॲक्शन. म्हणजे कविता जी आहे ती कृतीयुक्त पद्धतीने किंवा कृती करून गायची आहे. आय एम अ रिवर या कवितेचे हावभावयुक्त गायन करा. परफॉर्म द सेम पोयम विथ डान्स. हीच कविता नृत्य करत म्हणायचं आहे. शूट द व्हिडिओ ऑफ चिल्ड्रन व्हाईल सिंगिंग द पोयम. आता शिक्षक काय करणार आहे तर एक व्हिडिओ बनवणार आहेत तुम्ही गायन करत असताना. सिंग सम मोर पोयम्स विथ युअर फ्रेंड्स ऑर सिबलिंग्स. तुमच्या मित्रांसोबत भावंडांसोबत जे आहेत ते काय करायचं, अधिकाधिक कवितांचं गायन करायचं आहे. बघा माय टेक अवे ऑर टुडे आयलंड. काय शिकलो आपण? टू सिंग द पोएम विथ प्रॉपर रिदम अँड ॲक्शन. कृती आणि योग्य ताला सुरामध्ये कवितेचं गायन करणे. टू रिसाइट द पोएम म्हणजे काय करणे, कवितेचं गायन करणे आपण शिकलेलो आहे. कवितेचं स्पष्टपणे गायन करणे हावभावासहित कृतीयुक्त पद्धतीने. आता बाळांनो आपण टेम्पलेट 4कडे वळणार आहोत. ब्रिचकोस बुक. ओके. लर्निंग आउटकम काय? पार्टिसिपेट्स अँड इनॅक्ट्स इन रोल प्ले, शॉर्ट स्किट्स, प्लेलेट्स विथ इंटरेस्ट. पार्टिसिपेट्स अँड इनॅक्ट्स इन रोल प्ले, शॉर्ट स्किट्स, प्लेलेट्स विथ इंटरेस्ट. म्हणजेच काय तर जे भूमिका निभावणे जे आहे किंवा भूमिका राबवणे एखाद्या नाटकामध्ये, त्याचप्रमाणे छोटीशी नाटिका, नाट्यछटा याप्रमाणे याचा म्हणजे हे तुमच्यामध्ये बनवलं गेलं पाहिजे. भूमिका कशी निभवायची एखाद्या नाटकामध्ये ते. कंडक्ट द ॲक्टिव्हिटी ओरली. मौखिक कृती घ्या. यामध्ये ओरल ॲक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायच्या. ओरल ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत ते टीचर्स घेऊ शकतात, पेरेंट्स और फॅसिलिटेटर्स घेऊ शकतात. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. लिसन टू द डायलॉग केअरफुली. संवाद लक्षपूर्वक ऐका. जे संवाद आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचे आहेत. मेक यूज ऑफ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वर्ड्स व्हाईल स्पीकिंग. बोलताना शब्दांचे अचूक उच्चारण करायचे आहेत. इनॅक्ट विथ प्रॉपर जेस्चर्स. म्हणजे योग्य हावभावासह सादरीकरण करायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी. कंडक्ट दिस ॲक्टिव्हिटी. सोनू सेज मे आय कम इन टीचर. सोनू काय म्हणते की मी आत येऊ का सर? टीचर सेज येस डू कम इन. हो आतमध्ये ये. सोनू सेज थँक्यू टीचर. धन्यवाद सर. टीचर सेज व्हाय आर यू लेट सोनू. का बरं उशिरा आली सोनू तू आज? शिक्षक म्हणतायत. सोनू सेज टीचर आय मिस्ड माय बस. सर मी आज माझी बस मिस झाली आज.
म्हणजे मी वेळेवर पोहोचू शकलो नाही थोडक्यात. टीचर सेज ओके बट बी ऑन टाईम, टेक युअर सीट. वेळेवर ये आणि तू आता तुझी जागा घे किंवा बस. सोनू सेज येस टीचर थँक्यू. हो सर धन्यवाद. सॉल्ड ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज युअर नेम. ए सेज व्हॉट इज युअर नेम. बी सेज आय एम अमित. मी अमित आहे. ए सेज वेअर डू यू गो. ए म्हणतो की तू कुठं जातो. आय गो टू स्कूल. बी सेज आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. व्हॉट इज युअर स्कूल नेम. तो शाळेचं नाव काय. माय स्कूल नेम इज साने गुरुजी विद्यालय. माझ्या शाळेचं नाव साने गुरुजी विद्यालय आहे असं बी म्हणतो. विच स्टँडर्ड आर यू इन. विच स्टँडर्ड और इन विच स्टँडर्ड आर यू. ओके. विच स्टँडर्ड आर यू इन. आय एम इन द थर्ड स्टँडर्ड. मी 3ऱ्या वर्गामध्ये आहे. आता प्रॅक्टिस बघा. हॅलो माय नेम इज पंकज. आय एम स्टुडंट. आय लाईक बनाना. माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश. आय लिव्ह इन औरंगाबाद. एक्सटेंशन ॲक्टिव्हिटी और पॅरल ॲक्टिव्हिटी और एन्फोर्समेंट. हाऊ आर यू फिलिंग. आय एम व्हेरी हॅपी. फॅसिलिटेटर ऑब्झर्व्स, करेक्ट्स अँड गाईड्स. माय टेक अवे और टुडे आय लर्न टू डिलिव्हर द डायलॉग. म्हणजेच संवाद कसे बोलायचे ते शिकलो मी. टू स्पीक इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये बोलणं शिकलो. टू टेल इन्फॉर्मेशन अबाउट माय सेल्फ. माझ्या स्वतःविषयी माहिती दिली. आता टेम्पलेट नंबर 5 ब्रिज कोर्स बुक. लर्निंग आउटकम का रिस्पॉन्स अँड फॉलो सिम्पल इन्स्ट्रक्शन्स और अनाउन्समेंट्स और रिक्वेस्ट इन इंग्लिश अँड ॲक्ट्स अकॉर्डिंगली. म्हणजेच प्रतिसाद जे आहेत त्याचप्रमाणे सिम्पल इन्स्ट्रक्शन, साध्या सूचना, घोषणा, विनंत्या इंग्लिशमधील त्यांचं काय करणे, त्यांना प्रतिसाद देणे. त्याचप्रमाणे ॲक्ट अकॉर्डिंगली म्हणजेच त्याप्रमाणे वागणे. बघा आता शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि सुलभकासाठी दिलेल्या सूचना. कंप्लेंट्स अँड कॉम्प्लिमेंट्स. माय इंग्लिश बुक 4 पेज 24 अँड रिस्पॉन्सेस माय इंग्लिश बुक 4 पेज 38. बघा माय इंग्लिश बुक 4 जे आहे त्याचं पान नंबर 24 आणि 34चं पुस्तक इंग्रजीचं आहे तेच इंग्लिश बुक 4 त्याचं 38 पेज नंबर काढायचं. प्रिपेअर सम वर्ड कार्ड. शब्दांचे कार्ड बनवायचे. वॉव, सो ब्युटिफुल, ओ नो, ग्रेट, हाऊ स्वीट, हाऊ सॅड, व्हॉट अ सरप्राईज. प्रतिसादाकरता शब्द कार्डे बनवायचे आहेत. कंडक्ट दिस ॲक्टिव्हिटी ॲज अन ओरल ॲक्टिव्हिटी अँड फोकस ऑन स्पीकिंग स्किल. बघा मौखिक कृती म्हणूनही कृती करून घ्यावी व भाषण कौशल्यावर भर द्यावा. भाषण कौशल्यावर भर द्यायचा आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. लुक ॲट द वर्ड कार्ड्स केअरफुली अँड रीड देम. प्रिपेअर द सेम. लुक ॲट द वर्ड कार्ड्स केअरफुली म्हणजेच काय तर शब्द जे आहेत, शब्दाचे कार्ड्स ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत. शब्द कार्ड आणि रीड देम वाचायचे येते. प्रिपेअर द सेम त्याप्रमाणे बनवायचे आहेत. लिसन अँड रीड सेंटेन्सेस केअरफुली. वाक्य काळजीपूर्वक ऐका आणि वाचा. रिप्लाय विथ ॲप्रोप्रिएट वर्ड कार्ड्स. योग्य शब्द कार्ड वापरून प्रतिसाद द्यायचे आहेत. फॅसिलिटेटर टेल्स टू रीड पेज नंबर 24 अँड 38. फॅसिलिटेटर स्टार्ट्स द ॲक्टिव्हिटी विथ अ डेमो. म्हणजेच 34चं इंग्रजी पुस्तकात पान नंबर 24 आणि 38 काढून त्याचं वाचन करायचं आहे. फॅसिलिटेटर शोज अँड रीड्स द सेंटेन्स वन बाय वन अँड आस्क्स स्टुडंट्स टू रिप्लाय देम. बघा एक एक वाक्य वाचणार आहे ते आणि विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यायला सांगणार आहे. व्हॉट विल बी युअर रिप्लाय. तुमची काय प्रतिक्रिया असेल. इफ अमित शोज अ पिक्चर टू यू मेड बाय हिम. अमितने जर तुम्हाला पिक्चर दाखवलं, चित्र त्याने बनवलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. अमित स्पिल्स वॉटर ऑन इट बाय मिस्टेक. आणि त्या चित्रावर त्यानं जर चुकून पाणी सांडलं गेलं त्याच्याकडून तर. अमित ड्रॉज अनदर ब्युटिफुल पिक्चर. अमितनं वेगळं सुंदर चित्र बनवलं. अमित राईट्स युअर नेम ऑन इट सो नीट अँड टायडी हँडरायटिंग. म्हणजे अमितनं त्यावर तुमचं नाव लिहिलं व्यवस्थितपणे आणि स्वच्छ हस्ताक्षरामध्ये. स्टुडंट लिसन्स केअरफुली अँड रीड्स टू देन रिप्लायज विथ वर्ड कार्ड्स. बघा विद्यार्थी जे आहे ते काळजीपूर्वक ऐकतील. अँड रीड्स टू देन रिप्लायज विथ वर्ड कार्ड्स. आणि नंतर काय करतील ते प्रतिक्रिया देतील. म्हणजेच ते रीड्स टू देन रिप्लायज विथ वर्ड कार्ड्स म्हणजे शब्द कार्ड वाचून त्याला प्रतिक्रिया देतील ते. फॅसिलिटेटर रिपीट्स अबो ॲक्ट विदाउट वर्ड कार्ड्स. आणि जे सुलभक आहेत तर
काय करतील तर रिपीट्स अबोव ॲक्ट विदाऊट वर्ड कार्ड्स, म्हणजे शब्द काढाशिवाय ते काय करतील रिपीट्स अबोव ॲक्ट, वरच्या ज्या कृती आहेत त्या रिपीट करतील, परत त्या करून दाखवतील. इन अ पेअर ऑर ए स्मॉल ग्रुप फॅसिलिटेटर कंडक्ट दिस ॲक्टिव्हिटी यूजिंग डायलॉग्स. बघा ग्रुपमध्ये जोडीमध्ये किंवा ग्रुपमध्ये काय सुलभक या कृती ज्या असतील त्या करून म्हणजे करायला लावतील युजिंग डायलॉग, संवादाचा उपयोग करून. फॅसिलिटेटर मॉनिटर्स अँड सपोर्ट्स लर्निंग, म्हणजे सुलभक जे आहेत ते काय करतील लक्ष देतील आणि शिकण्याला किंवा अध्ययनाला जे आहेत ते मदत करतील. So dear students, I think that you have understood. बघा आता solved activity or demo. Facilitator shows demo of the activity with the help of a co-facilitator or a student. Facilitator says Amit shows a picture made by him. अमितने पिक्चर दाखवलं, चित्र दाखवलं, त्याला बनवलेलं. Learner says wow so beautiful, shows word card too. आणि मग तुम्ही काय म्हणाल विद्यार्थी, wow it's so beautiful, it's so nice, it's fine, wow it's very attractive, अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल. shows word card too. Facilitator काय म्हणतात good. Practice. Facilitator repeats given activity by changing situation and sentences. म्हणजेच काय करतील ते आता सिच्युएशन बदलतील आणि सेंटेन्स पण बदलतील. फॅसिलिटेटर आस्क्स लर्नर्स टू यूज सम अदर रिप्लायज, थँक्स, ओ यस, प्लीज. बघा बिलीव्ह मी, आय एम सॉरी, आय डिडंट इन डायलॉग्स विथ प्रॉपर ॲक्शन्स. म्हणजे सुलभक काय करतील तर आस्क्स लर्नर्स टू यूज सम अदर रिप्लायज, विद्यार्थ्यांना सांगतील की वेगळ्या प्रकारचे तुम्ही काय करा प्रतिक्रिया द्या. मी आता तुम्हाला सांगितलं थँक्स, ओ यस, प्लीज, बिलीव्ह मी, आय एम सॉरी, आय डिडंट इन डायलॉग्स विथ प्रॉपर ॲक्शन्स. फॅसिलिटेटर गाईड्स देम टू यूज अबोव एक्सप्रेशन्स इन डे टू डे लाईफ. फॅसिलिटेटर गाईड्स देम टू यूज अबोव एक्सप्रेशन्स इन डे टू डे लाईफ. म्हणजेच काय तर सुलभक विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये या प्रतिक्रियाचा वापर करण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करतील. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरल ॲक्टिव्हिटी और एन्फोर्समेंट. फॅसिलिटेटर आस्क्स लर्नर्स टू इमॅजिन अमित's रिप्लाय अँड प्रेझेंट इट. अमित काय म्हणाला असेल तर अमित थँक्यू म्हणाला असेल. फॉर एक्झाम्पल फॅसिलिटेटर रीड्स अमित शोज अ पिक्चर मेड बाय हिम. लुक ॲट माय पिक्चर, वाव सो ब्युटिफुल, थँक्यू व्हेरी मच, अमित's रिप्लाय. इव्हॅल्युएशन ओरल. लुक, लिसन अँड रिस्पॉन्ड विथ प्रॉपर ॲक्शन. बघा ऐका आणि योग्य प्रतिसाद द्या. व्हॉट विल यू से इफ, तुम्ही काय म्हणाल जर. स्पिल वॉटर ऑन एनीबडी शर्ट, एखाद्याच्या सदऱ्यावर किंवा शर्टवर जर का पाणी सांडलं तर काय म्हणाल. यू स्पिल वॉटर ऑन एनीबडी शर्ट, तुम्ही जर का एखाद्याच्या शर्टवर पाणी सांडलं तर काय म्हणाल सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणाल आहे की नाही. युअर फ्रेंड सिंग्स सो वेल, तुमचा एखादा मित्र चांगल्या रीतीने जर गायन केलं त्यानं तर काय म्हणाल व्हेरी गुड, व्हेरी नाईस सिंगिंग. समवन लाफ्स ॲट यू, जर तुम्हाला कोणी हसलं असेल तर काय कराल तुम्ही. आय विल आस्क हिम व्हॉट इज द रिझन बिहाइंड लाफिंग ॲट मी, म्हणजेच काय कारण आहे मला हसण्याचं असं मी त्याला विचारेल. आय फॉरगिव्ह हिम, मी त्याला मग क्षमा पण करेल. माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न, काय शिकलो टू गिव्ह कॉम्प्लिमेंट्स, म्हणजेच काय तर टू गिव्ह कॉम्प्लिमेंट्स म्हणजेच एक प्रकारे काही कोणी चांगलं केलं तर त्याला त्याची स्तुती करणे, स्तुतीपर त्याला वाक्य म्हणणे. टू किंवा प्रतिक्रिया देणे. टू रिस्पॉन्ड ॲज पर द सिच्युएशन अँड डायलॉग्स, म्हणजेच प्रसंगानुसार संवादानुसार प्रतिसाद देणे. टू यूज सच एक्सप्रेशन इन डे टू डे लाईफ, टू यूज सच एक्सप्रेशन इन डे टू डे लाईफ म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करणे. टू यूज सच एक्सप्रेशन इन डे टू डे लाईफ म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये प्रतिक्रिया वापरणे. अशा रीतीने ज्या प्रतिक्रिया आपण वर बघितले त्यांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करणे हे आपण शिकलेलो आहोत. इन नेक्स्ट पिरियड we will study template number 6. So dear students, I think that you have understood what I taught to you.
So if you have any question in your mind, then you can ask me by writing in comment box, and I will answer you as well as I can as early as possible. So dear students, please do follow these activities and do complete this bridge course in order to get knowledge of previous concepts. Thank you so much, my dear students. If you didn't subscribe my channel, please subscribe it, like it, comment it and share it. Thank you so much.